धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरनं वडेट्टीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। दहशतवाद्यांकडे इतका वेळ असतो का की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय आहे हे विचारतील, असं वडेट्टीवार म्हणाले। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे। वडेट्टीवार पहलगामच्या पीडित कुटुंबियांच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करतायत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे, पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केला। पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू आहे। पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजेत, ते केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली। सरकारनं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केला, तर पंतप्रधान मोदी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। सामना अग्रलेखातनं राज्य सरकारवरती हल्लाबोल करण्यात आला। पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन विराडत हटतातच कशी? हे एवढे आले कुठून? हल्ल्यानंतरच भारतात राहणाऱ्या या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली, असे सवाल विचारण्यात आले। पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। बैसरन खोऱ्यामध्ये दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते। स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला, अशी माहिती सूत्रांनी दिली। भारत आणि फ्रान्समध्ये आज संरक्षण करारावरती स्वाक्षरी होणार आहे। फ्रान्ससोबतच्या करारामुळे भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे। नवीन करारामुळे भारतात राफेल विमानांची संख्या 62 होणार आहे। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खळबळजनक एक्स पोस्ट केली आहे। पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आलाय। 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झालंय। अद्यापही या मुलींना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नसल्याची माहिती मिळालेली आहे, अशी पोस्ट दुबेंनी केली। पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडनं केला जातोय। एनआयएच्या अधिकाऱ्यांची टीम पहलगामसह परिसरात तळ ठोकून आहे। पहलगामसह अनंतनाग परिसरात राहणाऱ्या गुर्जर बकरवाल समुदायातील लोकांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडनं चौकशी केली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडनं पाकिस्तानविरुद्ध विविध स्तरावरती कारवाई सुरू आहे। अशातच आता भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे। भारत पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना 2 दिवसात पीक काढणी पूर्ण करून शेत रिकामं करावं लागणार आहे। सीमेवरील वाढत्या तणावामुळे सीमा सुरक्षा दलानं शेतकऱ्यांना आवाहन केलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते। सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 509 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडलाय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे। दरम्यान आता चीननं पाकिस्तानची बाजू घेतली आहे। पाकिस्तानला त्यांची स्वायत्तता आणि सुरक्षेच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा चीननं केली। सीमेवर तणाव वाढताच पाकिस्ताननं चीनकडे आर्थिक मदत मागितली आहे। यावेळी पाकिस्ताननं चीनला $1.4 बिलियन मदतीची मागणी केली। पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आली आहे। दरम्यान या हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बैसरन येथे पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर हा एनआयएसाठी मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आलाय। या संपूर्ण व्हिडिओग्राफरनं दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ चित्रित केलाय। दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे, मात्र या कारवाईमध्ये निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवलं जाऊ नये, अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत। सिंधू नदी करार भारतानं रद्द केलाय, त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे। तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना आता देश सोडलाय। गेल्या 2 दिवसात पाकिस्तानच्या 200च्या जवळपास अधिकारी आणि 600 सैनिकांनी राजीनामा दिला। भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलावत आहेत, त्यामुळे ही परिस्थिती सांभाळण्याची विनंती लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी अधिकारी करतायत। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील 6 पर्यटकांची हत्या केली। खासदार सुप्रिया सुळेंनी सर्व पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली।
यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री शहरामध्ये ऑपरेशन ऑल आऊट राबवलं. या कारवाईमध्ये 192 ठिकाणांवरती शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळी शहरात नाकाबंदी दरम्यान 7,235 वाहनांची तपासणी करण्यात आली. नालासोपाऱ्यात शिवसेनेकडनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांकडनं पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला. यवतमाळच्या 5 कुटुंबांसाठी काश्मीरमधील खुर्शीदभाई देवदूत ठरलेत. सुखरूप परतण्यासाठी खुर्शीदभाईनं या कुटुंबाला मदत केली. तर एक महत्त्वाची बातमी बघूयात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं कंबर कसलेली आहे. पुन्हा एकदा दिल्लीतल्या बैठकांना वेग आलेला आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. तब्बल 40 मिनिटं ही बैठक सुरू होती आणि या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर आपल्या सोबत जोडले गेले. सर, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आताच्या आपण घडामोडी दररोज या पहलगाम हल्ल्यानंतरच्या बघतोय. आज तर वेगवेगळ्या बैठका महत्त्वाच्या होत आहेत आणि त्यात आता पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा या संदर्भात आता भारताकडनं जे काही नियोजन केलं जात आहे, काय एकंदरीत याबद्दल सांगाल? आपल्याला गेले 22 तारखेपासून जवळजवळ एक भारत खवळून उठलेले आहे. 16 तारखेला जे पाकिस्तानचे प्रमुख सेना दल प्रमुख आहेत त्यांनी एक विधान केलं आणि बहुतेक त्याचाच हा परिणाम असावा. काय घडलंय हे आपल्याला ठाऊक आहे. पंतप्रधानांनी अत्यंत विचारपूर्वक दोनदा विधान केलेलं आहे की हे जे दहशतवादी आहे प्रत्येकाला शोधून काढू आणि त्यांची काय जी छोटी जमीन वगैरे राहिली असेल ती आम्ही त्याचा उद्ध्वस्त करू. त्यामुळं काही ना काही कारवाई होणं शक्य आहे. सिंधू करार हा स्थगित केला गेला आहे आणि काही राजनैतिक पावलं उचलली गेलेली आहेत. सगळ्यात पाकिस्तानला जो धक्का बसणार आहे तो सिंधू कराराचा. अर्थात त्याचे परिणाम जाणवण्यासाठी काही वेळ जाईल, परंतु ही कल्पनाच इतकी कठीण आहे की काही काळाने पंजाबचे जे शेतकरी आहेत त्यांना पाणी मिळणार नाहीये आणि त्यांची शेती अक्षरशः वाळून जाणार. आता ही पहिली गोष्ट. कुठल्याही अशा धक्क्याला एक तर राजनैतिक पावलं उचलली जातात किंवा लष्करी पावलं उचलली जातात. बरोबर. आता लष्करी पावलं काय उचलतात याची आपण प्रतीक्षा करत आहोत, पण जे पाऊल उचलतील ते अत्यंत खंबीर असेल, विचार करून केला असेल आणि आपल्याला जी वेळ योग्य आहे, जी जागा योग्य आहे आणि जी संख्या आवश्यक आहे या सगळ्याचा सममेळ घालून ही कारवाई केली जाईल. बरं, यामध्ये तुम्ही म्हणतात की राजनैतिक काही पावलं उचलली जातील किंवा लष्करी काही पावलं उचलली जातील. त्याच्यामध्ये आता काय अशी पावलं भारताकडनं उचलली जातील? आणि आज जर सकाळपासून घडामोडी बघितल्या तर मग फ्रान्स बरोबरचा काही करार आहे, त्याचसोबत अमेरिकेनं भारताला तर पाठिंबा दिलेलाच आहे, मात्र आता चीन पाकिस्तानला मदत करणार, त्यामुळे या सगळ्याचा परिणाम कसा दिसेल? हॅलो सर, आवाज येतोय? निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर आपल्यासोबत सध्या आहेत आणि या पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं काही घेतलेली कठोर पावलं, त्याचे नेमके काय परिणाम पाकिस्तानवरती होणार आणि एकूणच जसं शशिकांत पित्रे सरांनी सांगितलं की काही लष्करी पावलं भारताकडनं उचलली जातील,
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्याचसोबत काही राजनैतिक पावलं सुद्धा उचलली जातील। त्यामुळे नेमकं भारताकडनं काय काय केलं जातं हे आता बघावं लागणार आहे। मात्र त्यासाठीची जोरदार तयारी सुरू आहे का, त्याच अनुषंगानं काही घडामोडी आपल्याला रोजच्या रोज बघायला मिळत आहेत का, हे देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कारण दिल्लीमध्ये खूप मोठ्या घडामोडी रोज घडतायत। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, पंतप्रधानांच्या, केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या बैठका होत आहेत। त्याचसोबत 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये होतोय। तर या सगळ्याचा परिणाम किंवा फायदा कसा नेमका भारताला होईल आणि त्या दृष्टीनेच ही सगळी तयारी आहे का पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीची, या संदर्भात आपण बोलतोय। पुन्हा जाऊयात निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर यांच्याकडे। तर सर, ही जी काही तयारी आपण दररोज बघतोय, मोठमोठ्या बैठका वरिष्ठ पातळीवरती सुरू आहेत, दुसरीकडे भारत फ्रान्स करार असेल, राफेल विमानं आणखी घेण्याची जी तयारी आहे ती एक प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीची ही सगळी पूर्वतयारी म्हणायची का? हे पहा, राफेल विमानं जी आहेत याचा करार आधीच घडलेला आहे। आपण त्याकरता एकदम त्याची मोठी केवळ ह्याच्याशी त्याचा संबंध घडवणं अयोग्य आहे। आपण जेव्हा विक्रमादित्य आणि दुसरं आपलं विमानवाहू जहाजही दोन्ही घेतली, त्यांच्यावर विमानं मुख्य म्हणजे विक्रमादित्यावर होती, पण नवीन आपण जे विक्रांत तयार आपल्यात आलेलं आहे त्याच्यात साजेची विमानं त्याच्यावर नव्हती आणि ते सगळा विचार करून राफेलची विमानं आपण घेणार आहोत। त्याच्यात 26 विमानं घेणार आहोत, त्याच्यातली 22 ही सिंगल सीटर आहे आणि 4 डबल सीटर विमानं ही ट्रेनिंग करता असतात। तेव्हा ही पहिल्यांदाच ठरलेलं आहे, ही बातमी पूर्वीची आहे। आता त्याच्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, पण केवळ हे काल घडलं म्हणून आपण विमानं घेतोय असं म्हणणं अयोग्य आहे आणि अयोग्यच नाही तर ते चुकीचं आहे। बरोबर आहे, ठीक आहे। जर हा करार आधीच नियोजित होता, मग तर याचा फायदा आता कसा होईल यापुढे? कारण पाकिस्तानचं जे काही हवाई दल आहे आणि भारताचं हवाई दल याची जर तुलना केली तर भारताचं हे हवाई दल कशा पद्धतीनं उजवं ठरेल? हे पहा, विमानं आहेत ही हवाई दलासाठी नाही आहेत, ही आपल्या नौदलासाठी आहेत। त्या नौदलात जसं मी आपल्याला सांगितलं, विक्रांतवर अद्यापपर्यंत विमानं यायची होती, ती विमानं आहेत आणि ती आल्यावर विक्रांतची जी शक्ती आहे त्याच्यात प्रचंड फरक पडणार आहे। किंबहुना कुठलंही विमानवाहू जहाज, ज्याला एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतात, त्याच्यावर जोपर्यंत विमानं नाही आहेत तो ते विमानवाहू जहाज होईल कसं? बरोबर, आता ती विमानं आलेली आहेत म्हणजे विक्रांतला एक संपूर्णत्व आलेलं आहे। हवाई दलाची गोष्ट वेगळी आहे, त्याच्यात आपल्याला 36 राफेल आधीच आलेली काही कमतरता आहे आणि त्या हळूहळू त्या बघितल्या जातील। बिलकुल, अगदी क्लिअर झाला हा पॉइंट, नेमकी कशासाठी हा करार आहे आणि कशा पद्धतीनं ही विमानं वापरली जाणार आहेत। बरं, या सगळ्या संपूर्ण पहलगामचा जर हल्ल्याचा जर विचार केला तर ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला आणि त्या संदर्भात सुद्धा आता वेगवेगळी वक्तव्य येत आहेत काही राजकारण्यांकडनं किंवा काय, तर त्या संदर्भात धर्म विचारून गोळी मारणं या मागे त्यांचा काय विचार असू शकतो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? याबद्दल मी जास्त चर्चा करू इच्छित नाहीये। निश्चितच त्यांनी धर्म विचारला असेल, पण ते त्यांचं आपल्याला ठाऊक आहे, ते सर्व अत्यंत फंडामेंटलिस्ट हे होते आणि त्यांना पक्कं करायचं होतं की ज्यांना आम्ही मारतोय ते काही हिंदू आहेत। त्याबद्दल जास्त चर्चा मला करायची नाही। बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आपल्या देशवासियांना संबोधित करताना किंवा या हल्ल्यानंतरची जर वक्तव्य त्यांची बघितली तर खूप मोठी कारवाई केली जाईल किंवा बदला घेतला जाईल अशा प्रकारची जी काही वक्तव्य केली आहेत, तर नेमका हा बदला भारताकडनं कसा घेतला जाईल, काय त्यासाठी शिस्त आहे, याची उत्सुकता सध्या प्रत्येक भारतीयाला आहे। ते पहा, हा बदला नाही प्रतिशोध म्हणा, म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवणं हे त्याच्या मागचं उद्देश असेल आणि ते काय, केव्हा, कुठं होणार आहे, जसं मी आपल्याला आधी सांगितलं,
अशा ठिकाणी होईल ज्याच्याकरता ची वेळ आपल्याला साधायची असेल, त्याचं जे उद्दिष्ट असेल ते आपल्याला साधायचे असेल, जी कारवाई ज्या जागी होईल ती आपल्याला संयुक्तिक असेल आणि संख्या आपण तितकी वापरू जी त्याच्यासाठी आवश्यक आहे. तेव्हा ते काय आणि कसं होईल हे आता सांगणं अवघड आहे. पण त्याचं जे उद्दिष्ट आहे ते पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणि जसं म्हणतात ना, ईट का पत्थर जवाब पत्थर से, हा जो हे आहे ते आपण त्यांना तो धडा शिकू. जर तुम्ही अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. बरोबर. आता पाकिस्तानच्या काही अधिकाऱ्यांकडनं, काही मंत्र्यांकडनं सुद्धा काही वक्तव्य येत आहेत आणि भारताला सुद्धा थेट धमकी दिली जाते आणि तीही अणुबॉम्बची धमकी दिली गेली. आम्ही अण्वस्त्र वापरू आणि असं करू तसं करू, काही अणुबॉम्बची नावं सुद्धा त्यांनी 2-4 सांगितली होती. तर याकडे तुम्ही कसं पाहताय? पहा, हे पाकपंथी ज्याच्याबद्दल बोलतायत ते त्यांचे रेल्वे मंत्री आहेत. या अत्यंत पोकळ गोष्टी आहेत. अण्वस्त्र त्यांनी सांगितलं की आमच्यात अण्वस्त्रही आहेत, ती भारतासाठी आहेत. हे काय प्रचंड मोठं त्यांचे काही गुप्त गोष्ट सांगत नाही आहेत, ते आपल्याला ठाऊक आहे. आणि पाकिस्तान आपण हे अण्वस्त्र एखादा मिसाईल मारणं किंवा एखादे काही आणि एक असा एक हल्ला करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि अण्वस्त्र वापरणं ही फार मोठी वेगळी गोष्ट आहे. अण्वस्त्रासाठी जी तयारी आहे ती आहे त्यांची असेल नाही आहे, पण त्यांना कळलं पाहिजे की भारताची जी अण्वस्त्र धोरण आहे, आपलं अण्वस्त्र धोरण जे आहे ते आम्ही प्रथम अण्वस्त्र हल्ला कधीही करणार नाही. परंतु जर आमच्यावर अण्वस्त्र हल्ला आला तर तो झेलून आम्ही त्याचा अत्यंत प्रखर त्याला उत्तर देऊ, असं आपलं धोरण आहे. पाकिस्ताननं हा खरोखरच हा मूर्खपणा केला तर त्यांना त्याचं जे प्रायश्चित्त आहे ते फार मोठ्या प्रमाणात भोगावं लागेल. कारण भारताची पहिला हल्ला सहन करण्याची, पहिला हल्ला सामावून घेण्याची शक्ती आहे, आपलं ते धोरण आहे. परंतु एकदा ते झाल्यावर त्याचं उत्तर जे असेल ते इतकं प्रखर असेल की त्यांची जी 7-8 जी मोठी शहरं आहेत त्यापैकी एखाद्या शहरावर घालू शकतो. परंतु अण्वस्त्र युद्ध हे केवळ आपल्या ज्याला म्हणतात ना फडताळ ठेवण्यासाठी पाकिस्तानची ही अण्वस्त्र आहेत. त्यांना वापरायच्या आधी भयंकर विचार करावा लागेल. ही आंतरराष्ट्रीय अशा प्रकारे घटना होईल. आपल्याला ठाऊक आहे की जवळजवळ 7 ते 8 राष्ट्रांना अण्वस्त्र आहेत. पण 1945 नंतर ज्याच्यामुळे दुसरं महायुद्ध थांबलं त्यांच्यानंतर कुठल्याही देशानं अण्वस्त्र वापरलेलं नाही आहे. आता नुकतंच आपल्याला ठाऊक आहे की इस्रायलसारख्या अत्यंत कणखर देशानं, खंबीर देशानं त्यांच्यावर इतका हल्ला होऊनही ते अण्वस्त्र वापरलेलं नाही आहे. अण्वस्त्र वापरणं हा एक प्रचंड महत्त्वाचा निर्णय आहे आणि कुठले ते एक मंत्री आम्ही वापरू हे म्हणणं म्हणजे ते अज्ञान आहे. बाकी काही पोकळ बात आहे आणि खरोखरच अज्ञान आहे. आणि त्यांना त्याबद्दल मला वाटतं त्यांचे प्रधानमंत्री निश्चितच चाचपच आहेत. बरोबर. ते जसं तुम्ही म्हणताय सर की या सगळ्या पोकळ बाता आहेत, त्यामुळे लष्करी ताकद ही भारताची किती आणि पाकिस्तानची किती हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र तरी सुद्धा या सगळ्या पोकळ धमक्या नेमक्या कशासाठी पाकिस्तानकडनं, ही आगळीक नेमकी कशाला करायची आहे जर आपली ताकदच नाही. अगदी मुख्यमंत्री सुद्धा आपले म्हणाले की जिथं भुकेनं बळी जात आहेत तर तिथे कसल्या धमक्या देत आहेत भारताला. हे पहा, हे राजकारण आहे. हे बरेच हे त्यांचे जे मतदार आहेत, त्यांचे जे लोक आहेत, त्यांचं धैर्य वर आणण्यासाठी केले जातात. या सगळ्या जे राजकीय व्यक्ती ज्या आहेत त्या जेव्हा अशा मोठ्या संरक्षण कारवायांबद्दल, डिफेन्स ऑपरेशनबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी विचार करून बोललं पाहिजे, कारण त्याचे परिणाम अत्यंत वेगळे असतात. त्यामुळे हे केवळ त्यांचं जे ते बहुतेक त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाऊन बोलत असतील आणि आपलं एक मोठं आपला कॉलर वर करण्यासाठी त्यांनी हे विधान केलेलं असेल.
पण हे विधान माझ्या दृष्टीनं आम्ही कुठला शब्द नसला तर अत्यंत मूर्खपणाच आहे. अत्यंत जसं अपरिपक्व विधान आहे आणि ह्याच्याबद्दल हे हास्यास्पद आहे. याशिवाय मी काही म्हणू शकत नाही. बिलकुल. पण ज्या ठिकाणी हा सगळा हल्ला झाला, हा सगळा प्रकार घडला, त्याचा जर भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर अगदी LOC किंवा ही बॉर्डर अगदी काही किलोमीटर अंतरावरती आहे, 5 ते 6 असं आपण ऐकतोय गेल्या किती दिवसांपासून. मात्र या ठिकाणी काही आरोप सुद्धा होत आहेत, इतके सगळे पर्यटक जिथे वावरत असतात तिथे लष्कर कसं नाही, तर ही तैनाती किती गरजेची होती भारताकडनं आणि अशा ठिकाणी जवान कसे तैनात असतात? हे पहा, मी ह्या पहलगामच्या क्षेत्रात वावरलेलो आहे. त्याच्या अगदी जवळ खरू नावाची जागा आहे, तिथं जवळजवळ 2 वर्ष मी त्या ब्रिगेडमध्ये होतो. हे निश्चितच आहे की याच्यात इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे. प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी माणूस ठेवणं अवघड आहे. हे बैतरण जे आहे ते अत्यंत जंगल आहे. तिथं जाण्यासाठी केवळ एक म्यूल म्हणजे खेचरांची वाट आहे किंवा पैदल जावं लागतं आणि अत्यंत अंधार संपूर्ण असतो. तर इथं हे त्यांना नेलं गेलेलं आहे त्यांना दाखवण्यासाठी. आता बैतरण कुराण साधं पहलगाम त्याच्या जवळ जे 6 किलोमीटरवर आहे ते खरी जागा आहे. तिथे त्या लोकांना नेण्याचं काही कारण नव्हतं. पण काश्मीरमध्ये ते नंदनवन असल्यामुळं कुठेही गेला तरी तुम्हाला एक सुंदर नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळतं. तर त्यांना तिथं कदाचित नेलं गेलं आहे हे प्रश्नच नाहीये. परंतु मी पुन्हा सांगतो की कोण कुठं जातंय आणि काय करणार आहे हे इंटेलिजन्स जे असते, आपली इंटेलिजन्सची संस्था असते, त्या वेगवेगळ्या त्यांचे एजंट असले पाहिजेत आणि काय होणार आहे याची त्यांनी बरोबर त्यांनी त्याचा अंदाज लावला पाहिजे. हे चुकलेलं आहे. आता तुम्ही म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जर सैनिक पेरले जातील हे अवघड आहे. आपलं इतकं सैन्य कुठल्याही देशात इतकं सैन्य नसतं. परंतु ते तिथं गेले कसे आणि जाणार होते तर ते का कळलं नाही आणि कळलं असतं तर आपले सैनिक तिथे पोहोचले असते. त्याच्याजवळ एक राष्ट्रीय रायफलचं एक 6 किलोमीटरवर त्यांचे पोस्ट आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं नाही की चूक नाहीये. निश्चितच हे कसं घडलं याबद्दल आता हे होईल, पण ही वेळ नाहीये ते चेक करायची. बरं, आतापर्यंत NIAनं जो तपास केलेला आहे त्यामध्ये पाकिस्तानची म्हणजे दहशतवादाला खतपाणी घालण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती या पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संशयाची सुई ही पाकिस्तानकडेच आहे आणि हे आता संपूर्ण जगभर झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की दहशतवादाला कोण खतपाणी घालतंय. प्रश्नच नाही. हे जे आता पाकिस्तानमधून आपले विधान ऐकतोय तो शहीद अफरीनं सांगितले की आणि त्यांचे एक मिनिस्टरही म्हणले सिनेटचे की हे भारताच्या सैन्याने केलं आहे. अशी विधानं मूर्खपण आहे. शक्य आहे का की भारत आपल्या स्वतःच्या जे पर्यटक आहेत त्यांना मारेल? शक्य आहे का? आपण आज काश्मीरची परिस्थिती सुधारण्यासाठी तिथं पर्यटक पाठवतोय. यावर्षी म्हणजे 24-25 मध्ये जवळजवळ 3,25,00,000 पर्यटक तर येऊन गेलेले आहेत. त्यामुळं पाकिस्तान आपल्या काश्मीरची आणि जम्मू काश्मीरची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. तिथे लोक अत्यंत सुखी आहेत. हे असं आपण हातानं याच्यावर असं कुऱ्हाड मारू का? ते सगळीच विधानं मूर्खपणाची, प्रश्नच नाहीये. तर पाकिस्तानचा आता काय आहे की ही घोडचूक घडलेली आहे आणि आता त्यांना ते निस्तरावं लागणार आहे. आणि याच्या मागं त्यांचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत ते निश्चितच याच्या मागं आहेत आणि हे जे सगळं शिजलेलं आहे ते त्यांच्या माहितीत शिजलेलं आहे. याच्यात काहीच प्रश्न नाहीये, काही संशय नाहीये. सर, आपण सोशल मीडियावरती दररोज बघतो काय कारण असतील काही नाही याच्यावरती विचार केला जातो, काही माहिती आपल्या समोर येते. त्यामध्ये म्हणजे पाकिस्तानच्या एक प्रकारे डोळ्यात खुपलं की काश्मीरमध्ये वाढलेलं पर्यटन, वाढलेला व्यवसाय हे बघून ते डोळ्यात खुपलं आणि म्हणून हा सगळा प्रकार घडला आणि म्हणून काय त्यांच्या मनासारखं झालं, सगळं ठप्प झालं. अगदी खरं आहे.
हे तुम्ही म्हणताय ते 16 आणे खरं आहे. गेले जवळजवळ 5 वर्ष तुम्हाला ठाऊक आहे की 2019 मध्ये आपण बालाकोटवर हल्ला केला. हो. त्यानंतर जवळजवळ 4 ते 5 वर्ष छोटे छोटे घटना घडलेल्या आहेत, पण मोठी अशी घटना घडलेली नाहीये. 2019 मध्ये जेव्हा आपण 370 कलम आणि 35 कलम रद्द केलं, त्यानंतर काश्मीरमध्ये प्रचंड फरक घडून आलेला आहे आणि काश्मीरमध्ये विकासाची पावलं, लोक खुश आहेत. तुम्हाला ठाऊक आहे की सर्वत्र सगळं चांगलं चाललंय. ज्या लाल चौकामध्ये आम्ही जायला ज्या लाल चौकात जायला आम्हाला अवघड बरोबर 5 शिपाई घेऊन जायला लागायचे, तिथं आता लाल चौकात लोक फिरतायत. हे सगळे जे आहे हे पाकिस्तानच्या सैन्याच्या डोळ्यात खुपणार आहे याबद्दल प्रश्न नाही. आणि असं ते खुपूनच झालेलं आहे आणि त्याचं संपूर्ण हे जे आहे ते त्यांचे सेनाप्रमुखांनी जे 16 एप्रिलला भाषण केलं त्याच्यातून प्रकट झालेलं आहे. आणि लगेचच 4 दिवसांनी हा हल्ला झाला. बिलकुल. शशिकांत पित्रे सर, खूप धन्यवाद. तुम्ही या मुद्द्यावरती न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. तर एकूणच